बातमी मोठी आहे कारण फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता असं संगीता तिवारी म्हणतायत। दादांचा विमान अपघात नाही तर घातपात आहे असा एक गंभीर स्वरूपाचा आरोप संगीता तिवारींनी केलाय। ज्यांना दादांची अडचण होती त्यांचं टार्गेट दादा होते असंही तिवारी म्हणतायत। तर दादांच्या फोटोला काळी फुली करण्यात आली होती, दादांना मारण्याचा डाव होता असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नये म्हणून कुणी अशी काळी जादू करत होतं का असा सवालही तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय। फुली मारणं म्हणजे संपवणं, दॅट इज अ क्राईम। असं नाही कोणी फुली मारत, त्या माणसाला संपवणं हा त्यांचा हेतू होता। म्हणजे आता त्या अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवत नाही, खरंच घातपात आहे, अपघात नाहीये, तो घातपात आहे आणि त्याचं पहिलं टार्गेट दादा होते। मी सरळ सरळ आरोप करते, ज्या हिशोबाने रोहित पवारांनी आता ट्विट केलंय, सगळ्या सुया खरातकडे आणि खरातच्या अंधभक्त जे आहेत त्यांच्याकडे हे खरातनी खूप मोठं म्हणजे हिनियस क्राईम केलेलं आहे। की अजितदादा पवार यांचा जो फोटो आहे त्याला कुठेतरी जी आहे ती काळी फुली करण्यात आलेली होती। म्हणजे अजितदादांना मारण्याचा डाव होता। त्याच्याबरोबर त्याच्यात लिहिलेले की मग महाराष्ट्रातल्या एक बड्या नेत्याचंही त्याच्याबरोबर नावाने फोटो आहे ज्याच्यावर फुली आहे। मग ते कुणाचं नाव आहे? ते पवार साहेबांचं नाव आहे का? आणि मग पवार साहेब आणि अजितदादा पवार हे एकत्र येऊ नये म्हणून अशी कुणीतरी काळी जादू करत होतं का? कोणी अशा पद्धतीने जी आहे ती अघोरी पूजा करत होतं का? याचा तपास होणं गरजेचं आहे आणि ती त्यांची जवळचीच लोक होती।